आज आहे अक्षय तृतीया, म्हणजेच खूप खास आणि शुभ दिवस। तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। आज सर्वजण सोनं घेतात, कारण का सोनं आपण घेतो कारण का फ्युचर आपलं सिक्युअर करण्यासाठी, पण आज आपण हेल्थ मध्येही इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कारण का जे सोनं घेतलेलं आहे त्याचा उपभोग घेण्यासाठी आपलं जे शरीर आहे ते आपल्याला निरोगी आणि चांगलं राहण्यासाठी की आजच्या दिवशी जे काही आपण काम करतो त्याचं जे फळ आहे ते कधीच संपत नाही। म्हणूनच आपण आजच्या दिवशी आपल्या व्यवसायाची सुरुवात करतो, जेणेकरून व्यवसायाची प्रगती होत राहील आणि व्यवसाय आपला वाढत जाईल। त्याचमुळे आपण आपल्या हेल्थचीही आजपासून प्राणायाम आणि योगा करायचा आहे, जेणेकरून आपली जी हेल्थ आहे ती निरोगी होत राहील। आपण स्वतःसाठी फक्त 10 मिनिटं सकाळी द्यायची आहेत, आणि तसंच जसं आपल्या शरीराला योगा आणि प्राणायामाची गरज आहे तसंच आपल्या मनाला सुद्धा मेडिटेशनची गरज आहे। मेडिटेशन म्हणजेच काय, आपण ध्यानस्थ बसायचं, जेणेकरून आपलं जे मन आहे ते स्थिर होईल। कधी कधी आपण बघतो कोणी काहीही बोललं, कुठे ऑफिसमध्ये असो, घरगुती असो, किंवा सासू काही नवरा बोलला तर आपल्याला खूप त्रास येतो, रडायला होतं, पण हेच जर आपण मेडिटेशन केलं तर तो त्रास थोडा कमी होईल। त्याचमुळे 10 मिनिटं तरी मेडिटेशन करायचं, म्हणजेच फक्त मुद्रा लावायची, डोळे बंद करायचे आणि मन स्थिर होतंय का बघायचं। जे कोणत्या तुमचा देवावर विश्वास असेल त्या देवाचं नामस्मरण करायचं, आणि आपलं जे मन आहे, आपलं जे पूर्ण आहे ते केंद्रित, दुसरे जे विचार आहेत ते येऊ द्यायचे नाही। मनापासून प्रार्थना करा, कारण आजच्या प्रार्थनेचे जे फळ असतं ते अक्षय मानलं जातं। म्हणूनच तुम्हा सर्वांना आजच्या अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्याही घरात आनंद, पैसा आणि सुख असंच, आणि तुमचं जे शरीर आहे ते निरोगी राहू। शुभ दिवस, शुभ अक्षय तृतीया। बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच। आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा।